नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या आरंभ प्रोग्राममध्ये, जो आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी चालू केलेला आहे. आणि आरंभच्या अंतर्गत जे काय आपण एक टेस्ट सिरीज चालू केली होती सराव नावानं, जे आपण सिल्स डेली सोबत टाईप केलेलं आहे. तर त्यातली पहिली टेस्ट आपली ऑलरेडी झालेली आहे. त्या टेस्टच्या डिस्कशनच्या संदर्भात आपण या ठिकाणी भेटत आहोत. आता हे पहिलं डिस्कशन असल्यानंतर थोडंसं लेंदी होईल, कारण बेसिक गोष्टी इथं समजून सांगाव्या लागतील. जवळपास सगळ्यांचे पेपर इव्हॅल्युएट झालेले आहेत, ते स्वतः मी मॉडरेट केले आहेत आणि त्यात मला काही बेसिक गोष्टी ऑब्झर्व झालेल्या आहेत. तर त्या ज्या काही बेसिक गोष्टी मला ऑब्झर्व झाल्यात त्या पहिले तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून डिमांड ऑफ द क्वेश्चन कळलेली नाहीये. क्वेश्चनचे जे काही पार्ट्स तयार होतात त्यातले काही पार्ट जे आहेत विद्यार्थ्यांनी ॲड्रेस केलेले नाही आहेत. कदाचित वाचण्याची घाई असेल किंवा पहिल्यांदा असल्यामुळं थोडंसं होऊ शकतं. तर बेसिक काळजी आपल्याला काय घ्यायची आहे ते आपण बघूयात. की सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचला पाहिजे, क्वेश्चनला पार्टमध्ये डिवाइड केलं पाहिजे आणि प्रत्येक जो पार्ट आहे किंवा प्रश्नाचा भाग आहे त्याला एक न्याय आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. शब्दांच्या बाबतीमध्ये असेल, कंटेंटच्या बाबतीमध्ये असेल, आपण तो दिला पाहिजे आणि आपल्याला ते कळलं पाहिजे. 5 मार्कामध्ये 3 मार्क कशाला असतील, 2 मार्क कशाला असतील, हेही आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. त्या हळूहळू प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट चांगली जी मला वाटली, बऱ्यापैकी लोकांकडे कंटेंट आहे, कारण पॉलिटी हा प्रिलिमचा भाग असल्यामुळं बऱ्यापैकी कंटेंट विद्यार्थ्यांनी लिहिलेलं बघायला मिळालं. आणि पहिली टेस्ट असतानाही मला असं वाटतं, आता मी एवढ्या वर्षामध्ये UPSCचेच पेपर चेक केले होते, MPSCचा काही संबंधच नव्हता कधी, पण UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले किंवा सिलेक्शन झाले IRSचे वगैरे. पण आता मी इन्साइट्स दिल्लीला असताना, बँगलोरला असताना बरेच IRS विद्यार्थी अपग्रेडसाठी यायचे. तर त्यांच्या लेवलनं जेव्हा मी विचार करतो तेव्हा पहिल्या टेस्टला ज्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्हच्या विद्यार्थ्यांनी पेपर लिहिले आहेत खूप चांगले आणि कौतुकास्पद आहेत. थोडंसं तुम्हाला एक डायरेक्शन चांगली मिळाली, प्रश्न लिहिण्याची एकदा सवय झाली आणि त्यातले बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की तुमचं उत्तर हे UPSCच्या पेपरसाठी पण आणि UPSCच्या परीक्षेसाठी पण चांगल्या पद्धतीनं तयार होईल, यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही. आपण डायरेक्टली चालू करूया. टेस्ट नंबर 1 जी होती आपली GS2 न आपण चालू केलं होतं, त्यातली टेस्ट नंबर 1 जी आपली झाली होती 30 नोव्हेंबरला, त्यातला जो पहिला प्रश्न होता बघा, आता डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ऑल्सो हायलाइट मेजर अमेंडमेंट इन दिस रिगार्ड. तर भारतीय संविधानाच्या प्रमुख वैशिष्ट्यांचे काय करायचे तर आपल्याला चर्चा करायची होती. जेव्हा चर्चा करण्याचा विषय येतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह, म्हणजे आपल्याला इथं त्याची टीका डिस्कसमध्ये आपल्याला त्याचं पॉझिटिव्ह पण लिहिणं अपेक्षित आहे, निगेटिव्ह म्हणजे इथं आपल्याला टीका लिहिणं पण अपेक्षित होतं, जे कुणीही लिहिलेलं मला बघायला मिळालं नाही. ते सुरुवातीला होतं. आपण जे इंडिकेटिव्ह वर्ड्स आहेत, डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत, त्याविषयी एक सेपरेट लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला डिस्कस म्हणजे काय, अनालाइज म्हणजे काय, क्रिटिकली अनालाइज म्हणजे काय, कमेंट म्हणजे काय, याच्याविषयी इत्तमभूत माहिती आपण त्या ठिकाणी त्या लेक्चरमध्ये देणार आहोत. ते पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी होतील. त्यामध्ये सिव्हिल्स डेलीचा काही भाग आहे, त्यामुळे ते राहिलेले आहेत, पण ते निश्चितपणे होऊन जातील, त्यात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डिस्कस जेव्हा आपल्याला म्हटले तेव्हा आपण त्याचं थोडंसं क्रिटिसिझम किंवा त्यातली टीका ही पण लिहिणं अपेक्षित आहे, निगेटिव्ह पॉईंट लिहिणं पण आपल्याला अपेक्षित आहे. नंतर हायलाइट म्हणलं तर काही नाही, जस्ट आपल्याला त्याच्यावर प्रकाश टाकायचा होता, मेजर अमेंडमेंट फक्त लिहायच्या होत्या, याच्यामध्ये फार जास्त काही करायची आवश्यकता नव्हती. हा प्रश्न जो आहे तर हा 10 मार्कांसाठीचा प्रश्न होता. तर याला आपल्याला साधारणतः 150 शब्दांमध्ये उत्तर लिहिणं आपल्याला अपेक्षित होतं. आणि हे लिहित असताना आपल्याला जो काही वेळ मिळणार होता तो वेळ आपल्याला 7.2 मिनिटाच्या आसपास मिळतो साधारणतः. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता कुठल्याही प्रश्नाची सुरुवात करत असताना, कुठलाही प्रश्न लिहित असताना सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला स्ट्रक्चर, बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चनच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की स्ट्रक्चर आपल्याला बनवता आलं पाहिजे. जनरली स्ट्रक्चरमध्ये आपण 3 भाग बघत असतो. त्याच्यामध्ये पहिलं जे असतं इंट्रोडक्शन, दुसरं असतं बॉडी आणि तिसरं असतं कन्क्लुजन. याला आपण म्हणतो सुरुवात, याला म्हणतो मुख्य गाभा आणि याला म्हणतो आपण निष्कर्ष मराठीमध्ये जेव्हा आपण बोलतो. मला वाटतं एवढं काही डिफिकल्ट इंग्लिश हे नाहीये, तुम्हाला ते समजूनच जाईल. आणि याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल की आपण मॉडेल आन्सर पूर्ण कंप्लीट इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची अजिबात अडचण येणार नाही. आता थोडासा राहिला भाग माझा आणि शुभम सरांचा. थोडंसं UPSC प्रिपरेशन इंग्लिश मिडियममधून केल्यामुळं काही काही शब्द इंग्रजीचे जास्त त्या ठिकाणी बघायला मिळतात, पण त्याचे अल्टरनेटिव्ह शब्द तुम्हाला वेळोवेळी आपलं जे कंटेंट असेल, नोट्स असेल, आपलं मराठीमधलं पुस्तक असेल किंवा आपलं मॉडेल आन्सर असेल, इथे तुम्हाला ते मिळून जाईल, त्यामुळे त्याची आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता इथे जर आपण विचार केला स्ट्रक्चर, दुसरा महत्वाचा असतो डिमांड ऑफ क्वेश्चन, की आपल्याला ही डिमांड ऑफ क्वेश्चन फुलफिल करता आली पाहिजे, राईट. स्ट्रक्चर. तिसरं
याच्यामध्ये की सर्व जे पार्ट्स आहेत क्वेश्चनचे ते आपण ऍड्रेस केले पाहिजेत. तिसरा जो पॉइंट येतो ज्याच्यामध्ये आपण त्याला व्हॅल्यू एनरिचमेंट म्हणू शकतो. इथे बाकीच्या गोष्टी येतात त्या आपण डिटेलमध्ये बघूयात. तुम्हाला सध्या फक्त एवढी बेसिक गोष्ट सांगतो, जेव्हा आपलं आन्सर रायटिंगवरचे लेक्चर्स येतील त्यावेळेस आपण बऱ्यापैकी गोष्टी तिथं डिटेलमध्ये आपण करूयात. सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो डिमांड ऑफ द क्वेश्चन, की क्वेश्चनची जी काय आपल्याला विचारलेली डिमांड होती ते आपण फुलफिल करतोय का नाही करतोय. आता जेव्हा आपण ह्या प्रश्नाचा विचार करतो, इंट्रोडक्शन तुम्ही सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन काही करू शकता, की साधारणतः सायलेंट फीचरच्या बाबतीमध्ये आपण अशा पद्धतीने इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करू शकतो की इंडियाचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे ते एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, वन ऑफ द लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा व्हॉट एव्हर त्याच्याविषयी, किंवा इव्हन बेस्ट वे तुम्ही कसं इंट्रोड्यूस करू शकता. तर कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये जेव्हा पार्लमेंट आपली असेंब्ली त्या ठिकाणी बसलेली होती आणि ड्राफ्टिंग कमिटी ड्राफ्ट करण्याचं काम करत होती, तेव्हा कॉन्स्टिट्यूशनचे डिबेट्स व्हायचे. के.एम. मुन्शी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बाकी इतर मंडळी मेंबर्स जे होते, जेव्हा त्याच्यावर चर्चा करायचे त्यावेळेस एखादं कोटेशन, एखादं कोट किंवा सिंगल इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड कामामधलं वाक्य तुम्ही ॲज इट इज लिहू शकता की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज लाईक अ लिव्हिंग डॉक्युमेंट. हे कोणी म्हणलेलं आहे त्याचंही तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला इंट्रोड्यूस करता येतं. इंट्रोडक्शन किती पद्धतीनं, 5-6 पद्धतीनं करता येतं. हे आपण आपल्या आन्सर रायटिंगच्या बूट कॅम्पमध्ये पण बघितलं होतं. त्यातले सगळ्यात महत्वाचे 2-3 जे आहेत, एक तर तुम्ही जो मेन डिमांड आहे त्याला टच करणं, दुसरा कंटेक्स्ट लिहिणं, काही एखादी करंट मधली घटना घडली आहे का त्यांना आपल्याला इंट्रोड्यूस करता येऊ शकतं. तिसरं असतं जसं हे आहे की विचारलेला जो काही प्रश्न आहे त्यातलं एखादं कोट असेल, त्यातलं एखादं बुक असेल किंवा त्यातल्या एखादी गोष्ट असेल तर नाही करता येतं. बरेच लोक डेफिनेशन पण करतात. डेफिनेशनचा हा खूप ओल्ड पॅटर्न आहे की पूर्वी खूप जास्त प्रमाणामध्ये ते बघायला मिळायचं. आपण हळूहळू जसे पुढे जाऊ तसं वेगवेगळ्या पद्धतीचे इंट्रोडक्शन्स आपण त्या ठिकाणी बघूयात. इव्हन तुम्हाला पॉलिटीमध्ये जर डिस्कशन करायचं असेल तर महाराष्ट्र रिलेटेड एखादी घटना घडली असेल, ज्या टॉपिकवर आपल्याला तो विषय आलेला आहे, की इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या पद्धतीनं प्रोव्हिजन्स आहेत, जर आपण 10th याची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जर बघितली, ज्याच्यामध्ये 2 पक्ष फुटी जी आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये पण आपण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करू शकतो की महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी किंवा मागच्या काळामध्ये झालेल्या राजकीय घडामोडी आपल्याला परत एकदा आपल्या भारतीय संविधानाला रिव्हिजिट करण्याचं किंवा पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासवतात का, म्हणजे कंटेक्च्युअल पण त्या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन करता येऊ शकतं. आता हा झाला इंट्रोडक्शनचा भाग. बॉडीमध्ये बघितलं आपल्याला मेनली 2 पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. एक तर आहे की आपले सायलेंट फीचर्स, बरोबर आहे, की प्रमुख वैशिष्ट्ये जे आहेत ते आपण लिहिलेत, बरोबर आहे. आता हे प्रमुख वैशिष्ट्य लिहिल्यानंतर हे समजा पॉझिटिव्ह आपण त्या ठिकाणी लिहिले की अमकय ढमकय, इथं थोडं क्रिटिसिझम किंवा इथं टीका लिहिणं अपेक्षित आहे, क्रिटिसिझम लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग होता की मेजर अमेंडमेंट्स, बरोबर आहे. आपण मेजर अमेंडमेंट्स लिहिणं अपेक्षित होतं. त्या जर आपण लिहिल्या नाही तर प्रश्नाचा एक भाग आपला त्या ठिकाणी मिस झाला असता. साधारणतः जर ह्याला प्रश्नामध्ये आपण डिवाइड केलं तर मेजर अमेंडमेंट्स ह्या 2 मार्कांसाठी होत्या आणि हा जो सायलेंट फीचर होता हा 3 मार्कांसाठीचा होता. असा दोन्ही मिळून हा आपण जर बघितला तर 6 मार्कांचा आणि हा जर बघितला आपण तर 4 मार्कांचा प्रश्न आपल्याला होता. टोटल मिळून 10 मार्क आपल्याला या प्रश्नासाठी होते. 4 मार्क आणि आपल्याला इकडे बघायला मिळतील 6 मार्क, बरोबर. अशा पद्धतीने आपण हे डिवाइड करू शकतो, 10 मार्क, राईट. तर हा झाला एक बेसिक गोष्ट जी होती या प्रश्नांच्या बाबतीमध्ये. आता इथे जेव्हा आपण ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पुढे जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे. आता बॉडीमध्ये जेव्हा आपण लिहितोय काय काय लिहिलं पाहिजे, फार फॅक्च्युअल गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. सायलेंट फीचरमध्ये साधारणतः तुम्ही लिहू शकता की हे लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लिहू शकता हे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, बरोबर आहे. किंवा इव्हन तुम्ही हे लिहू शकता की कॉन्स्टिट्यूशन मधल्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत की ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी, आपल्याला दोन्ही गोष्टी ऍट द सेम टाइम बघायला मिळतात. कॉन्स्टिट्यूशन रिझल्ट काय आहे की केशवानंद भारती केस 1973 ची काय सांगते की तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याला हात लावता येणार नाही. हे झालं आपलं रिजिडिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी अमेंड करा. जसं आता रिसेंटली आपण ईडब्ल्यूएसला आरक्षण देत असताना 16 मध्ये आपण आर्टिकल 16 मध्ये त्या ठिकाणी बदल केले होते. दिस इज अ फ्लेक्झिबिलिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे एक्झाम्पल्स पण तुम्ही या ठिकाणी कोट करू शकता. सगळ्या गोष्टी मी इथं लिहित बसत नाही कारण ते मॉडेल आन्सर मध्ये दिलेत. तुम्हाला फक्त अप्रोच क्वेश्चनचा कसा असला पाहिजे हा देण्याचा आपण त्या ठिकाणी एक प्रयत्न करूया. याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर काही सजेशन्स करायचे असतील तर तुम्ही ते सजेस्ट करू शकता वेगळ्या माध्यमातून. पुढच्या टेस्टमध्ये आपण त्याच्यामध्ये बदल करूया. आता हा जो एक पॉईंट झाला. याच्यानंतर जर आपण बघितलं इंडियन जे आहे इज फेडरेशन आहे, फेडरल,
बरोबर आहे. फेडरलमध्ये पण आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपलं खूप फेमस आहे, किंवा फेडरलिझम मध्ये आता आपण कॉम्पिटेटिव्ह कोऑपरेटिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम आपण त्या ठिकाणी बघतोय. जसं आपण जीएसटीच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा नीती आयोग जेव्हा आपण आणलाय त्या बाबतीमध्ये म्हणा, स्टेटची इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी बघायला मिळते. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे व्हायब्रंट गुजरात तिकडे आहे, आणि काय महाराष्ट्राचं एक कुठलं तरी इनिशिएटिव्ह मला वाटतं महाराष्ट्राचं विसरलो मी. व्हायब्रंट गुजरात जसा त्यांचा आहे तसाच महाराष्ट्राचा एक आहे. मेक इन इंडियाच्या बाबतीमध्ये गुजरात म्हणते आमच्याकडे बनवा, महाराष्ट्र म्हणते आपल्याकडे, दोघांमध्ये सायमल्टेनियसली कॉम्पिटिशन आहे. असं फेडरल स्ट्रक्चर आपलं, हे फीचर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे 2 भाग असणारे राज्य एकमेकांमध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करत असतात. पण हे दोन कॉम्पिटिशन करत असतात तरी पण आपल्याला त्या ठिकाणी इंटिग्रिटी आणि युनिटी आपली अबाधित राखण्याचं काम आपलं कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी करत असतं. जेव्हा पाकिस्तानचा मुद्दा आला तेव्हा जेवढ्या ताकदीनं महाराष्ट्र भारताच्या बाजूने उभा राहिला त्याच ताकदीनं गुजरात पण आपण भारताच्या पाठीमागं म्हणजे युनियनच्या पाठीमागं उभा राहिलेला बघितला. ही खासियत आपल्या कॉन्स्टिट्यूशनची आहे, ही आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. बाकी फीचर्स मी जास्त लिहित नाही, म्हणजे जसं फंडामेंटल राईट्स आहे हे खूप फीचर आहे, डीपीएसपी आहे, त्यानंतर आपल्याकडे फंडामेंटल ड्युटीज पण त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं आपल्याकडे ज्युडिशियरी आहे, आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. इथे थोडंसं मला असं वाटतं की क्रिटिसिझम आपण त्या ठिकाणी लिहिणं फार गरजेचं आहे. तर क्रिटिसिझम काय काय हे मॉडेल आन्सर मध्ये दिलेलं नाहीये, हे तुम्ही नोट करू शकता. सगळ्यात महत्वाचं जे पहिलं आहे की युनिटरी बायस आहे, की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते केंद्राकडे झुकलेलं आहे किंवा केंद्राच्या बाजूने जास्त विचार करतं. हे कुणी म्हटलेलं आहे तर तुम्ही एखादं ग्रीनहोल ऑस्टिन असेल किंवा तुम्ही ऍपल बी असेल किंवा कुणी ज्यांनी क्रिटिसाइज केलंय त्यांचं त्या ठिकाणी कोट पण त्या ठिकाणी करू शकता. हा झाला एक पॉईंट. त्यानंतर क्रिटिसिझम मध्ये तुम्ही हे पण क्रिटिसिझमच आहे की लेंदीएस्ट आहे, बरोबर आहे. लेंदीएस्ट कॉन्स्टिट्यूशन हे पण एक खूप मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक जे आहे लॉयर्स पॅराडाईज. काय म्हणलेलं आहे की वकिलांसाठी ते काय आहे की वकील म्हणेल तसे त्या पद्धतीने वकील वळवत असतो, शब्दांचा अर्थ वकिलाला का त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त आहे, सर्वसाधारण माणसाला लवकर कळतच नाही यांना नेमकं काय म्हणायचं. त्याला वकिलाकडे जावं लागतं की बाबा डिग्निटी ऑफ लाईफ म्हणजे काय हे वकिलाला समजून सांगावं लागतं की बाबा डिग्निटी ऑफ लाईफ म्हणजे तुला घरी जेवण देताना व्यवस्थित दिलं पाहिजे, ताट ढकलेलं चालणार नाही, ती डिग्निटी नाहीये तुम्हाला. तुम्ही एखाद्याला जीव घालताय त्याला असंच फेकून दिलं घे म्हटलं नाही चालत नाही, त्याला डिग्निटीनं तुम्ही दिलं पाहिजे, त्याचा आत्मसन्मान त्या ठिकाणी अबाधित ठेवलेला पाहिजे. अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही कोट करू शकता. लॉयर्स पॅराडाईस हे खूप महत्वाचं क्रिटिसिझम त्या ठिकाणी आहे. त्यानंतर महत्वाचं आहे बॉरोड पॅचवर्क, हे एक क्रिटिसिझम आपल्याला त्या ठिकाणी लिहितील. असे कमीत कमी एक 3-4 क्रिटिसिझम त्या ठिकाणी लिहू शकता. अजून लेटेस्ट मध्ये जर बघितलं आपण तर जेंडर जस्टिस आपल्याला बघायला मिळत नाही, बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर डिजिटल स्पेस मधला जो काय फ्रीडम आहे किंवा त्याच्यामधले फंडामेंटल राईट्स आहेत ते अजून ऍड्रेस झालेले नाही का, त्यावेळेस ही गोष्ट नव्हतीच. तर इथे आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी क्रिटिसाइज करायला स्कोप त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि अजून एक जर म्हणलं तर डीपीएसपी नॉन जस्टिसिएबल आहेत. डीपीएसपी जे आहेत नॉन जस्टिसिएबल हे तुम्ही नोट करू शकता. हे जे मी सांगितलेत ना हे पॉईंट दुसरीकडे त्या ठिकाणी दिलेले नाहीत. आणि मग मेजर अमेंडमेंटचा जेव्हा पार्ट येतो, दुसरा जो पार्ट आहे काय सांगतोय की हायलाइट द मेजर अमेंडमेंट्स. मेजर अमेंडमेंट्स काय आहे की राईट फ्रॉम फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पासून तुम्ही लिहू शकता. 24वी लिहू शकता, 42वे, 44वे, 73 आहे, 74 आहे, 86 आहे, 103 आहे, अशा भरपूर त्या ठिकाणी अमेंडमेंट्स तुम्ही लिहू शकता. हा फॅक्च्युअल पार्ट आहे, हा इथं जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला कन्क्लुजन करताना तुम्ही काय कशा पद्धतीने कन्क्लुजन करू शकता की इव्हन दो देर इज अ क्रिटिसिझम ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज डन अ एक्सलंट वर्क. आणि एक थोडक्यामध्ये की इट इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट अँड इट इज मेड फॉर फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. आणि इव्हन की इट इज गिव्हिंग अ लेसन टू द वर्ल्ड, की जगात जे मोठमोठे आहेत म्हणजे जसं अमेरिका बघितलं, युके बघितलं, फ्रान्स बघितलं, जे की ज्यांच्यापासून आपण घेतलेले त्यांनाही शिकण्यासारख्या गोष्टी आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह नोटवर कन्क्लुजन हे कायम पॉझिटिव्ह नोटवर झालं पाहिजे. त्यानंतर ऑप्टिमिस्टिक आपण असलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, कोणी सांगत नाहीये, फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. की तुम्ही हे सांगितलं पाहिजे की 2050 मध्ये जेव्हा कुणीतरी युपीसी तयारी करेल तेव्हा ते बी म्हणणार वा खूप चांगलं केलंय, किंवा आपल्या ज्या जनरेशन्स पुढे येणार आहेत त्या म्हणतील वा काय कॉन्स्टिट्यूशन बनवलं होतं, आजही हे रिलेव्हंट आहे. आणि ह्या पॉइंटवर पण तुम्ही रिलेव्हन्सवर पण कन्क्लुजन त्या ठिकाणी करू शकता.
रिलेव्हन्स, की त्याचा आता सध्या काय अर्थ संदर्भ आहे किंवा या बाबतीमध्ये पण, राईट. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. आता जेव्हा आपण क्वेश्चन नंबर 2 चा विचार करतो, क्वेश्चन नंबर 2 काय सांगतो बघा. हा दुसरी एक महत्वाची गोष्ट माझी सांगायची राहून गेली, की आपल्याला कुठल्याही पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये जो एक गोष्ट महत्वाची लिहिणं अपेक्षित आहे ती आहे केस लॉज. पॉलिटीमध्ये GS2 मध्ये आपण हे लिहिलेच पाहिजेत. बरोबर आहे, आपल्याला हे लिहिता आले पाहिजेत किंवा आपण हे लिहिलेच पाहिजे. ही गोष्ट त्या ठिकाणी एक नोट करा. बरोबर आहे. आता हा प्रश्न, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, व्हाय इज द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स नॉट ॲब्सोल्यूट इन इंडिया. इथे बऱ्याच लोकांनी हा वाय जो आहे तो ऍड्रेस केलेला नाहीये. का आपण सेपरेशन ऑफ पॉवर ॲब्सोल्यूट ठेवलेलं नाहीये याच्याविषयी बऱ्याच जणांनी उत्तरामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाहीये. आता इथे जेव्हा आपण गोष्टीबद्दल बोलतो, इंट्रोडक्शन आहे, बॉडी आहे आणि कन्क्लुजन आहे. आता इंट्रोडक्शन तुम्ही याचं कसं करू शकता, सेपरेशन ऑफ पॉवर किंवा मॉन्टेस्क्यूनं दिली किंवा काय अशा कुठल्याही पद्धतीनं तुम्ही करू शकता. बॉडीमध्ये 2 पार्ट आता इथं आपल्याला बघता येतील. एक पहिला आहे कन्सेप्ट आणि दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे की तो आहे व्हाय. व्हायला आपल्याला काय द्यायचे होते, रिझन्स. बरोबर आहे, हा आपण ऍड्रेस करणं गरजेचं होतं, तर आणि तरच आपलं उत्तर त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं असतं. आता इंट्रोडक्शनचा भाग तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकता. बॉडीमध्ये कन्सेप्ट काय आहे, तर बाबा कन्सेप्ट ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर कोणी आहे, तर मॉन्टेस्क्यूनं दिलेली आहे. मॉन्टेस्क्यू, राईट. मॉन्टेस्क्यूने ही कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेली आहे. मॉन्टेस्क्यू इज अ स्कॉलर किंवा त्याला आपण म्हणूया प्रपोनंट. बरोबर आहे, तर त्यांनी ही त्या ठिकाणी कन्सेप्ट दिलेली आहे, ही आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. दुसरं, ही कन्सेप्ट काय आहे आपल्याला हे लिहिणं अपेक्षित आहे. कन्सेप्ट काय आहे बाबा, की आपण लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी जी आहे आपण वेगळी वेगळी ठेवलेली पाहिजे. कन्सेप्ट काय सांगते, बरोबर आहे, तुम्ही असे डायग्राम त्या ठिकाणी काढू शकता. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, बरोबर आहे, अशी तुम्ही दाखवू शकता. ही क्लासिक कन्सेप्ट ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. बरोबर आहे. आता तुम्हाला इंडियन कंटेक्स्ट मध्ये जेव्हा लिहायचा विचार येईल तेव्हा सेम डायग्राम तुम्ही कशी करू शकता. दिस इज अ इंडियन कन्सेप्ट ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. इथे तुम्हाला काय बघायला मिळेल, युनिक ब्लेंड बघायला मिळेल, की तुम्हाला इथं लेजिस्लेचर आहे, इथं तुमचं ज्युडिशियरी आहे, तुमचं इथं एक्झिक्युटिव्ह आहे. जेव्हा जेव्हा गरज पडते ह्या 2 गोष्टी कॉमन आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा जेव्हा गरज पडते ह्या 2 गोष्टी कॉमन, ह्या 2 गोष्टी कॉमन. आणि इथं जे आहेत आपल्याला एक इंडियन कंटेक्स्टनं लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी कसे एकत्रितपणे काम करतात हेही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. हे इंडियन कंटेक्स्टमध्ये तुम्ही की इंडियन कन्सेप्ट ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, राईट. हे झालं आपला कन्सेप्टच्या बाबतीमध्ये. मग कन्सेप्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे फंक्शनल आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, फंक्शनल म्हणजे काय, काम करण्यासाठी आपल्याला वेगवेगळं ठेवावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे गोष्टी आहेत जसं की आपलं ऑफिस जसं चालतं, आपल्याकडे कंटेंटची टीम आहे, आपल्याकडे कोऑर्डिनेटर आहे, आपल्याकडे फॅकल्टी आहे. फॅकल्टीनंच सगळ्या गोष्टी केल्या तर चालतील का, नाही. फॅकल्टीनं फॅकल्टीचे कामं, कोऑर्डिनेटरनं कोऑर्डिनेटचे कामं, कंटेंटनं कंटेंटचे कामं, डीटीपी वाल्यानं डीटीपीचे कामं. तर अशा पद्धतीनं सेपरेट आपले कामं करण्यासाठीची जी कन्सेप्ट आणली आहे. लेजिस्लेचरनं काय कायदे बनवायचं काम केलं पाहिजे, एक्झिक्युटिव्हनं कायद्यांचा अंमल करण्याचं काम केलं पाहिजे, ज्युडिशियरीनं न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. असं एक फंक्शनल त्या ठिकाणी सेपरेशन आपण बघायला मिळतं. दुसरं आपल्याला काय म्हणतंय, कोऑपरेटिव्ह फंक्शनिंग, एकमेकांना पूरक काम करणं. बाबा काय झालं, लेजिस्लेचरमध्ये कायदे बनवताना खूप वेळ जायला लागला, कायदे बनवायला वेळच भेटत नाही, मग आलं डेलिगेटेड लेजिस्लेशन, की काय म्हटलं बाबा ठीक आहे, आमच्या ऑन बिहाफ ऑफ अस यू क्रिएट लॉज, की आमच्या वतीने तुम्ही त्या ठिकाणी कायदे बनवण्याचं काम करा, डेलिगेटेड लेजिस्लेशन. बरोबर आहे. ज्युडिशियरीनं बऱ्याच वेळेला काय केलं की जिथं पोल्युशन दिल्लीमध्ये खूप जास्त झालं, ज्युडिशियरी म्हणली चला तुम्ही कायदे करत नाही का, आम्हीच देऊन टाकतो एक ऑर्डर. ज्युडिशियरीनं ऑर्डर काढली की दिल्लीमध्ये फायर क्रॅकर फटाके फोडायला जमणार नाही, आर्टिकल 142 ची ताकद वापरली आणि त्या ठिकाणी तसा आदेश देऊन टाकला, झालं एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेला लेजिस्लेचर काय करतं की एक्झिक्युटिव्ह जे आहेत, एक्झिक्युटिव्ह पण लेजिस्लेचरचं काम, लेजिस्लेचर ते आपण पुढे बघूयात,
तर साधारणतः बेसिक आपण जर ह्या ठिकाणी बघितलं तर दोन गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या बघायला मिळतात की फंक्शनल सेपरेशन आहे, कोऑपरेटिव्ह फंक्शनिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतं, चेक्स अँड बॅलन्स. ही कन्सेप्ट काय सांगते की चेक बसला पाहिजे, नाही तर काय होतं की पर्पज जो आहे कन्सेप्टचा मूळ हेतू जो आहे, अवॉइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. काय करायचंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर त्या ठिकाणी कमी करायची आहे. एकाकडे सगळ्या गोष्टी कामं दिल्या तो पॉवरफुल होतो, बरोबर आहे. एकदा पॉवरफुल झाला की मग ते नाकापेक्षा मोती जड व्हायला लागतो. तसा प्रकार होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, चेक अँड बॅलन्स केलं की तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं काम करा, मध्ये लुपडूप चुडबुड करायची नाही. तर हे आपल्याला काय बघायला मिळतं, अवॉइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. त्यानंतर आपण जर पुढची गोष्ट बघितली आपल्याला बघायला मिळतं कॉन्स्टिट्युशनलिझम. कॉन्स्टिट्युशनलिझम काय म्हणते, काहीही करा पण विदिन ह्या फ्रेम मध्ये करा. ती फ्रेम म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन सांगितलं, कायदा कसा बनवायचा असा बनवायचा, अंमल कसं करायचं असं करायचं, ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा ज्युडिशियलनं काय करायचं अशा अशा फ्रेम मध्ये काम करायचं. त्याला म्हणतो आपण कॉन्स्टिट्युशनलिझम. लिमिट सेट बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑन एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी अँड लेजिस्लेचर्स, राईट. तर कॉन्स्टिट्युशनलिझम लिमिट करतं. कॉन्स्टिट्युशनलिझम काइंड ऑफ निगेटिव्ह कन्सेप्ट की ती बाधित करते, कोणाला रेस्ट्रिक्ट करते, राईट. त्यामुळे हे चार फीचर जे आहेत आपल्याला बघता येतील की जे क्लासिकल कन्सेप्ट आहे सेपरेशन ऑफ पॉवर, तर सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये हे आपल्याला बघायला मिळतात चार फीचर. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की व्हाय इट इज नॉट ऍब्सोल्यूट इन इंडिया. इंडियामध्ये ऍब्सोल्यूट का नाहीये, तर सगळ्यात महत्वाची जी आहे इंडियामध्ये बघा, इंडिया इज अ युनिक ब्लेंड, राईट. इंडियामध्ये जर आपण बघितलं युनिक ब्लेंड म्हणजे काय, आपल्याकडं फंक्शनल कोऑपरेटिव्ह, एकच मिनिट, आपल्याकडे काय आहे की फंक्शनल अँड कन्स्ट्रक्टिव्ह सेपरेशन आहे, बरोबर आहे. युनिक दुसरं काय की युनिक नेचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आपलं कॉन्स्टिट्यूशनच काय करते, फ्लेक्झिबिलिटी कुणाकुणाला दिली, एक्झिक्युटिव्ह दिली, ज्युडिशियरी दिली, लेजिस्लेटिव्ह दिली, बरोबर आहे. फ्लेक्झिबिलिटी कोण देते, आपलं कॉन्स्टिट्यूशन देते. त्याच्यामुळे आपल्याकडे ऍब्सोल्यूट नाहीये, राईट. आणि इंडिया जे आहे सगळ्यात महत्वाचं की इंडिया जे आहे, तर इंडिया काय की कॉन्स्टिट्यूशन इन मेकिंग आपण जो प्रकार बघतो त्यालाच आपण लिव्हिंग डॉक्युमेंट पण म्हणू शकतो, बरोबर आहे. की इंडियामध्ये असं फिक्स काहीच नाहीये, त्या गोष्टी बदलत राहत आहेत आणि बदलणाऱ्या गोष्टीमध्ये ऍब्सोल्यूट करून चालत नाही. आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल हा करावा लागतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं व्हाय मध्ये, तर एक सगळ्यात महत्वाचा विषय जो येतो आपला तो म्हणजे की स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट फंक्शनिंग. स्ट्रक्चर अँड गव्हर्नन्स. तर इथे आपल्याला काय बघायला मिळेल की बऱ्याच वेळेला एक्झिक्युटिव्ह जे आहेत तर लेजिस्लेचरचं काम करतायत, जसं ऑर्डिनन्स मेकिंग आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्डिनन्स मेकिंग आर्टिकल 1 to 3 च्या अंडर काय केलंय की बाबा लेजिस्लेशनचं काम केलंय, कोणी एक्झिक्युटिव्हनं काम केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी काय करते, डेलिगेटेड लेजिस्लेशन, बरोबर आहे. डेलिगेटेड लेजिस्लेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर ज्युडिशियरी कधी कधी एक्झिक्युटिव्हचं काम करते, ज्युडिशियरी डुईंग एक्झिक्युटिव्हचं काम. काय ज्युडिशियरीनं काम केलं, तसं मी तुम्हाला जे सांगितलं होतं की विशाखा गाईडलाईन्स, त्यानंतर बॅन ऑफ फायर क्रॅकर, कुठे, दिल्लीमध्ये, राईट. आता आपल्याला बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं
लेजिस्लेचर जे आहे तर ते एक्झिक्युटिव्हचं काम करत आहे. बरोबर आहे. सॉरी, लेजिस्लेचर जे आहे तर आपल्याला ज्युडिशरीचं काम करताना बघायला मिळतं. इथे काय बघायला मिळतं? इम्पिचमेंट. इम्पिचमेंट प्रोसेसमध्ये त्यानंतर याला आपण म्हणूया क्वाशी ज्युडिशियल. बरोबर आहे. क्वाशी ज्युडिशियल फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला यांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की जसं ट्रिब्युनल्स आहेत, अशा वेगळ्या गोष्टी आहेत जिथे आपल्याला स्ट्रिक्ट त्या ठिकाणी नाहीये. म्हणून इंडियानं काय केलेलं आहे, त्यानंतर महत्वाचा पॉईंट येतो डॉक्ट्रिन ऑफ चेक अँड बॅलन्स. याच्यामुळे पण इंडियामध्ये काय आहे की अब्सोल्यूट सेपरेशन ऑफ पॉवर त्या ठिकाणी नाहीये. डॉक्ट्रिन ऑफ चेक्स अँड बॅलन्स मध्ये आपल्याला केस लॉज लिहिता येतात. कुठले कुठले लिहिता येतात? एक, केशवानंद भारती. केशवानंद भारतीमध्ये काय सांगितलं होतं? केशवानंद भारतीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कुठलीही गोष्ट जी आहे तर विदिन बेसिक स्ट्रक्चर मध्येच करावी लागेल. आणि परत त्यांनी काय म्हणलं होतं? नो स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर. हा झाला एक पॉइंट. त्यानंतर आपल्याला इथं राजनरेन केस. राजनरेन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणलं होतं की देर इज नो स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर. राईट, अशा पद्धतीनं आपल्याला याही ठिकाणी बघायला मिळतं. बाकी कन्क्लुजन सगळ्यांना माहिती आपल्याला कसं करायचं, काय करायचं. आता पुढचा प्रश्न जर आपण बघितला, गिव्हन अकाउंट ऑफ इमर्जन्सी प्रोव्हिजन्स अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ नॅशनल इमर्जन्सी ऑन सेंटर स्टेट रिलेशन. आता गिव्हन अकाउंट म्हणलं तर बाकी काय नाही, सरळ सरळ आढावा घ्यायचा आहे. आढावा घ्यायचा म्हणजे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स तुम्हाला लिहायचे आहेत. राईट, हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट जो आहे तर डिस्कस. काय लिहायचा? इम्पॅक्ट. इम्पॅक्ट आता दोन्ही पद्धतीने होतो. बरोबर, इम्पॅक्ट तुम्ही पॉझिटिव्ह लिहू शकता, इम्पॅक्ट तुम्ही त्या ठिकाणी निगेटिव्ह पण लिहू शकता. पहिले कधी पण पॉझिटिव्ह लिहायचा मग निगेटिव्ह लिहायचा. राईट, दोन्ही पद्धतीने आपल्याला इम्पॅक्ट त्या ठिकाणी लिहिता येतो. जर आपण इथं बघितलं इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, तर आपल्याला असं बघता येईल दोन पार्ट. एक तर काय की प्रोव्हिजन्स आपल्याला विचारलेले आहेत, दुसरं त्या ठिकाणी विचारलेलं आहे इम्पॅक्ट. दोन मेन पार्ट आहेत, हे आपण ऍड्रेस केलेच पाहिजे. आता इंट्रोडक्शन मध्ये काय लिहू शकता तुम्ही? इंट्रोडक्शन मध्ये की इमर्जन्सी इज अन सेफ्टी प्रोव्हिजन टू बी युज्ड इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन. की काहीतरी आपण बऱ्याच वेळेला मी जो मेसेज टाकतो, काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला जी उद्याची टेस्ट आहे ती पुढे घ्यावी लागेल, किंवा अपरिहार्य कारणामुळे आजचं लेक्चर होणार नाही. अपरिहार्य कारण काय असतं? मोस्ट ऑफ द घसा ठीक नाहीये, फॅकल्टी सर्दी झालेली आहे, तब्येत बरी नाही किंवा खोकला आहे, त्यांना बोलताच येणार नाही. ते अपरिहार्य कारण जे आहे, अपरिहार्य कारणांमुळे काही गोष्टी कराव्या लागतात, त्याची प्रोव्हिजन आपण ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन मध्ये केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही किंवा परत तेच सांगेल तुम्हाला, इंट्रोडक्शनला बेस्ट जो आहे कॉन्स्टिट्यूशनल डिबेट. कॉन्स्टिट्यूशनल डिबेट तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि तुमचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करू शकता. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे, सरळ धाड धाड धाड, नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल, फायनान्शियल इमर्जन्सी, हे सगळे तुम्हाला धाड लिहिता येईल. हे काय मी आता तुम्हाला सांगत बसत नाही, आपण प्रिलिम्सला केले आणि मेन्सला केले, त्याच्यामध्ये फार जास्त वेगळं असं आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. समजा आर्टिकल 352 इथं बघितलं आपण, इथं काय 356 बघितलं, इथं 360 बघितलं, त्याच्यानुसार तुम्हाला लिहिता येईल. दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे इम्पॅक्ट. आता अशा वेळेस पॉलिटी मधला प्रश्न आहे, आपला इम्पॅक्ट काहीच कळत नाही, सरळ तीन गोष्टीमध्ये हे करा. एक तर इथं काय करा, लेजिस्लेचरवर काय इम्पॅक्ट पडेल, एक्झिक्युटिव्हवर काय इम्पॅक्ट पडेल, फायनान्स रिलेटेड गोष्टींवर काय इम्पॅक्ट पडेल, आणि बाकी तिथलं जे स्टेटचं गव्हर्नन्स आहे त्या गव्हर्नन्सवर काय इम्पॅक्ट पडेल. अशा पद्धतीने आपण इम्पॅक्ट त्या ठिकाणी लिहू शकतो. आता लेजिस्लेचरमध्ये काय करू शकतात की नॉट डिझॉल्व्ड, ओनली सस्पेन्शन जे आहे, बरोबर आहे. एक्झिक्युटिव्ह जे आहेत की जे आहेत आता सेंट्रल गव्हर्नमेंट विल टेक ओव्हर. इथे काय की पार्लमेंट
स्टेट लिस्ट याच्यावर कायदे बनवू शकतो, बरोबर आहे. फायनान्सच्या बाबतीमध्ये ऑल पॉवर्स टू सेंटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये बरेचसे जे काय राईट आहेत किंवा त्या गोष्टी आहेत त्या इकडे येतात. आता हे झाल्यानंतर आपल्याला परत काय लिहायचं की सेंटर स्टेट रिलेशनच्या बाबतीमध्ये काय होतं, तर सगळ्यात मेजर इम्पॅक्ट जो आहे सेंट्रलायझेशन ऑफ स्टेट, हे आपल्याला एका वाक्यामध्ये लिहिता येतं. कशाच्या बाबतीमध्ये, या इमर्जन्सीच्या बाबतीमध्ये. तुम्ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या गोष्टी करू शकतात. आता इथे आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर इथे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे केस लॉज. केस लॉज मध्ये सगळ्यात पहिला तुम्ही लिहा एस आर बोमई, फेमस केस एकदम, वर्सेस युनियन ऑफ इंडिया. एस आर बोमई वर्सेस युनियन, कधीची केस आहे बरं ही, या 1994 ची. एस आर बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता इथं काय म्हटलं होतं एस आर बोमईंना, जे काय आर्टिकल 356 च्या अंडर तुम्ही रूल लावताय दॅट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, स्टेट असेंब्ली कांट बी डिझॉल्व्ड, ही काय करू शकता, फक्त सस्पेंड करू शकता, बरोबर आहे. याच्या बाबतीमध्ये पण एस आर बोमईच्या केसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं. याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही अजून वेगवेगळ्या केसेस पण लिहू शकता, पण मला वाटतं फार जास्त करण्याची गरज नाही. एक जरी केस लॉ लिहिली तरी आपलं त्या ठिकाणी उत्तर जे आहे ते फुलफिल होतं. याच्या पलीकडे जाऊन ऑदर जे आहेत, तुम्ही बिहारमध्ये 2005 ची केस लिहा. त्याच्यानंतर तुम्ही उत्तराखंड 2016, अरुणाचल प्रदेश 2017. इथं तर परत लेजिस्लेचरला बसवलं होतं सुप्रीम कोर्टानं, तर ते सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की विनाकारण कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही 356 लावला नाही पाहिजे, जो की सिलेक्टिव्हली लिमिटेड पद्धतीने वापरला पाहिजे. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं कन्क्लुजन, बरोबर आहे. कन्क्लुजन मध्ये मग तुम्ही आपला जो काही विषय होता की इमर्जन्सी प्रोव्हिजन्स जे आहेत, तर इमर्जन्सी प्रोव्हिजन इज अ टूल to handle extraordinary situation. So only when required, बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही कन्क्लूड करू. पुढचा, डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल राइट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, हाऊ डू दे कॉम्प्लिमेंट अँड इन्फ्लुएन्स इच अदर इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता इथेही जर आपण बघितलं, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, परत तुम्हाला ते सांगेल. कॉन्स्टिट्युशनल डिबेटचा वापर करू शकता तुम्ही, किंवा एखादा करंट कंटेक्स्ट त्या ठिकाणी कोट करू शकता. और आता बॉडीमध्ये दोन पार्ट जे आहेत, पहिलं काय की रिलेशनशिप तुम्हाला डिस्कस करायची, कशाची, फंडामेंटल राईट्स अँड डीपीएसपी, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा पार्ट जो आहे, बरोबर आहे, हा झाला पार्ट 1. दुसरा जो पार्ट आहे, हाऊ दे कॉम्प्लिमेंट, त्यानंतर अँड इन्फ्लुएन्स, बरोबर आहे, हा दुसरा पार्ट. जेव्हा तुम्ही हे दोन पार्ट लिहिणार आहे तेव्हा तुमचं उत्तर त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. कन्क्लुजनच्या बाबतीमध्ये आपण काय करायचं ते नंतर बघूयात, राईट. आता जर इथे आपण बघितलं डिस्कस रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डीपीएसपी. आता डिस्कस म्हटल्यानंतर रिलेशनशिप मध्ये तुम्ही लिहू शकता कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांना सोबत घेऊन जात आहेत. त्यानंतर तुम्ही कॉन्ट्राडिक्टरी, इथे लिहू शकता चेक अँड बॅलन्स, बरोबर आहे, हे करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तिसरी काय लिहू शकता, इंडिपेंडंट, बरोबर आहे. आता कॉम्प्लिमेंटरी लिहित असं रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डीपीएसपी. आता इथे तुम्हाला काय लिहिता येईल, केस लॉज लिहिता येतील, बरोबर आहे. केस लॉज मध्ये तुम्ही काय काय लिहू शकता बरं. सगळ्यात महत्वाची जी केस आहे तर ती आहे चंपकम दुराईराजन.
कधीची केस आहे चंपकम दोराईराजन, तर ती आहे 1951ची, एकदम क्लासिक आणि फेमस केस. चंपकम दोराईराजन केसमध्ये काय सांगितलं होतं की त्यांनी म्हटलं होतं फंडामेंटल राईट्स आर सुपिरियर दॅन डीपीएसपी. बरोबर आहे, एका वाक्यामध्ये. दुसरी जी फेमस केस आहे ती आहे गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. बरोबर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ही स्टेट ऑफ पंजाब. याच्यामध्ये काय म्हटलं होतं, कांट अमेंड फंडामेंटल राईट्स इव्हन फॉर, कशासाठी, इव्हन फॉर डीपीएसपी. जरी डीपीएसपी साठी तुम्हाला काही गोष्ट करायची असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही. आता इथे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे केशवानंद भारती. याच्यामध्ये काय म्हणलं होतं, केशवानंद भारती केसमध्ये त्यांनी म्हटलं होतं की दीज आर टू व्हील्स ऑफ कॅरिओट. एका रथाची दोन चाके आहेत जी सोबत घेऊन जात आहेत. कशाला, तर आपल्या गव्हर्नन्सला, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला, आपल्या पार्लमेंटला किंवा आपल्या इंडियाला दोन सोबत घेऊन जाण्यासाठीचे दोन चाकं आहेत. आता इंट्रोडक्शन मध्येच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, इथे लिहू शकता की फंडामेंटल राईट्स जे आहेत तर मोस्टली पॉलिटिकल साठी आहेत अँड सिव्हिल साठी. पॉलिटिकल आणि सिव्हिल, एकच मिनिट, पॉलिटिकल अँड सिव्हिल. आणि तुम्ही डीपीएसपी जे आहेत तर हे आहेत इकॉनॉमिक अँड सोशल जस्टिस साठी. हे तुम्ही पहिल्या वाक्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये पण त्या ठिकाणी लिहू शकता, म्हणजे त्यांना कळेल की याला बेसिकली काय म्हणायचं आहे ते. राईट. आता याच्यानंतर चौथा जे केस लॉ आहे तो आहे की 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. याच्यामध्ये काय म्हटलं होतं 42nd कॉन्स्टिट्युशनल की काय प्रायमरी आहे, प्रायमरी इज डीपीएसपी, पर्टिक्युलरली आर्टिकल 39B अँड C. जेव्हा जेव्हा हे येईल तेव्हा फंडामेंटल राईट्स पण त्या ठिकाणी काय होतील, सेकंडरी होतील. फंडामेंटल राईट्स विल बिकम सेकंडरी. आता याच्यामध्ये पुढे लिहित असताना आपल्याला दुसरा महत्वाचा जो काय ऍस्पेक्ट आहे तर तो पार्ट आहे कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी कसं रिलेशन आहे बरं, कॉम्प्लिमेंटरी मध्ये काय काय गोष्टी होतात तर तुम्ही इथं डायरेक्टली एक गोष्ट लिहू शकता. इथे आहे तुमचं पॉलिटिकल डेमोक्रेसी. बरोबर आहे, ही झाली पॉलिटिकल डेमोक्रेसी. इथं लिहू शकता तुम्ही सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. आणि इथे तुम्ही लिहू शकता होलिस्टिक डेमोक्रेसी. बरोबर आहे, इथे काय लिहू शकता तुम्ही, होलिस्टिक डेमोक्रेसी. हा झाला एक पॉइंट. दुसरा पॉइंट तुम्हाला काय लिहिता येईल, दुसरा पॉइंट की फंडामेंटल राईट इम्पोज, फंडामेंटल राईट टीपीएसपी वर काहीतरी मर्यादा त्या ठिकाणी टाकत असतात. कुठल्या मर्यादा, तुम्ही लगेच एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहू शकता. प्रॉपर्टी असोसिएशन केस, प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन केस. बरोबर आहे, काय की फंडामेंटल राईट जे आहेत रिस्ट्रिक्शन्स किंवा रेस्ट्रिक्ट डीपीएसपी. राईट. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय बघता येते की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 86 नुसार एज्युकेशन जो आहे दिस इज फंडामेंटल राईट्स पण आहे, डीपीएसपी पण आहे. दिस इज नथिंग बट कॉम्प्लिमेंटरी. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं थोडक्यामध्ये डीपीएसपी प्रमोट्स फंडामेंटल राईट्स. कसं, जर आपल्याला एमजी नरेगा NREGS यानं काय केलं, आपण लोकांना रोजगार दिला. रोजगार दिला म्हणजेच काय केलं आपण त्या ठिकाणी लोकांचा जो फंडामेंटल राईट होता की मला काम मिळालं पाहिजे, डिग्निटी मिळाली पाहिजे, माझं लिव्हिंग वेज त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे, हे देण्याचं काम काय करत असतं बऱ्याच वेळेला डीपीएसपी त्या ठिकाणी करत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे कन्क्लुजन करताना तुम्ही हे वापरू शकता, इसेन्शियल कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स. साधण्याचं काम त्या ठिकाणी फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी करत असतात असं त्या ठिकाणी लिहू शकता. पुढचा, एक्सप्लेन द मेजर प्रोव्हिजन्स ऑफ द 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, ऑल्सो अनालाइज इट्स इम्प्लिकेशन ऑन द इंडियन पॉलिटिकल अँड कॉन्स्टिट्युशनल सिस्टीम. दोन बेसिकली पार्ट मध्ये आपल्याला बघायला मिळेल.
इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. आपल्या इथं मेजर प्रोव्हिजन्स विचारलेला आहेत आणि अनालाइज विचारलं, इट्स इम्प्लिकेशन्स ऑन द इंडियन पॉलिटिकल अँड कॉन्स्टिट्युशनल सिस्टीम. कशाच्या 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टच्या. फक्त याच्यावर सरळ सरळ विचारलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्टली इथं लिहू शकता मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे, बरोबर आहे, किंवा याला डायरेक्टली इथं हे करू शकता की मिनी कॉन्स्टिट्यूशन अँड मेजर माइलस्टोन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे पण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आता बॉडीमध्ये मेनली 2 पार्ट, एक तर प्रोव्हिजन्स आणि दुसरा जो आहे कुठला, अनालिसिस इम्प्लिकेशन्स. आता इम्प्लिकेशन्स पण आपल्याला 2 ठिकाणी लिहायचे, एक पॉलिटिकल मध्ये, दुसरा आहे कॉन्स्टिट्युशनल मध्ये, राईट. ह्या 2 गोष्टी आपल्याला परत इथे ऍड्रेस करायच्यात. साधारणतः आपल्याला हे एक पार्ट आणि याचे 2 पार्ट छोटे छोटे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी उत्तर तयार करता येऊ शकतं. आता इथे लिहित असताना मला असं वाटतं की आपण समजा बेसिकली आता हे इंट्रोडक्शन वगैरे आपलं झालं, तर बॉडीमध्ये पहिला जो पार्ट आहे की प्रोव्हिजन्स काय काय आहेत, त्या तुम्ही n नंबर ऑफ प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी लिहू शकता. जसं की आपण जर बघितलं काय काय प्रोव्हिजन्स आहेत. प्रिअम्बल सगळ्यात महत्वाचं. प्रिअम्बलला काय केलेलं त्यांनी 3 नवीन शब्द त्या ठिकाणी आणले, सोशियालिस्ट, सेक्युलर अँड कुठला आणला अजून, इंटिग्रिटी वर्ड. हे 3 शब्द त्या ठिकाणी ऍड केले कशाला, प्रिअम्बल मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट त्यांनी अजून काय केली, कर्टलमेंट ऑफ ज्युडिशियल पॉवर. कर्टलमेंट ऑफ ज्युडिशियल पॉवर कशी केली ज्युडिशियल पॉवरची, तर लिमिटेड रेस्ट्रिक्ट ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो रिस्ट्रिक्ट केलेला आहे आणि मेड अमेंडमेंट्स नॉन जस्टिशिएबल, ह्या 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्ट्रेंथनिंग डीपीएसपीला त्यांनी थोडं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी करून टाकलं. त्यानंतर आपल्याला बघता येईल फंडामेंटल ड्युटीज ज्या आणल्या होत्या कितीमध्ये, आर्टिकल 51A. आर्टिकल 51 मध्ये फंडामेंटल ड्युटीज आणल्या होत्या. त्यानंतर सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, आता हे सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आपल्याला इम्प्लिकेशन्स मध्ये पण त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. आता पुढचा जो पार्ट आहे इम्प्लिकेशन्स, आता इथे पण आपल्याला 2 गोष्टी येतात, एक पॉलिटिकल आणि दुसरं येतं कॉन्स्टिट्युशनल, बरोबर आहे. ह्या 2 मध्ये आपल्याला डिवाइड करता येऊ शकतं. आता जर आपण बघितलं पॉलिटिकल मध्ये तर हे शिफ्ट टुवर्ड सेंट्रलायझेशन, शिफ्ट काय झालाय, सेंट्रलायझेशन, बरोबर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं ज्युडिशियल इंडिपेंडन्स जो आहे तो कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. कशाच्या बाबतीमध्ये, कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीमध्ये. आता पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर इम्पॅक्ट ऑन पार्लमेंटरी डेमोक्रेसी, तो पण आपण या ठिकाणी लिहू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्स्टिट्युशन मध्ये इंट्रोडक्शन ऑफ फंडामेंटल ड्युटीज, हे पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. आणि नंतर थोडस डीपीएसपीला आपण जे बघितलं होतं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी इम्प्लिकेशनच्या माध्यमातून आपण बघायला मिळालं. तर आता इथे आपल्याला सबसिक्वेंट ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहेत आणि रिअफर्म बॅलन्स अँड स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कन्क्लुजन मध्ये काय करू शकतो, व्हॉट इट डीड इज रिअफर्म द बॅलन्स, reaffirmed the balance and spirit of constitution. बरोबर. अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता की बाबा आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये काय काय इम्प्लिकेशन्स बघायला मिळाले. मला असं वाटतं आपले जवळपास सगळे प्रश्न आता डिस्कस करून झालेले आहेत.
तर याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही सांगू शकता. आणि मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्हली आता तुम्हाला लक्षात आल्या असतील. पुढच्या टेस्टमध्ये ह्या चुका होणार नाहीत अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.